हाय गाईज, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहावा, असंच टेन्शन घेऊ नका आणि मस्त जगा. कारण खरंच कोण कोणाचं नाही आहे दुनियात. त्यामुळं बिंदास जगा. प्रेम नावाचं चीज तर बापरे करू नका. प्रेम असे असं हे झालं ना आजकाल, प्रेम राहिलेच नाही. त्यामुळे सांगायचं तात्पर्य हे म्हणजे प्रेम हा वर्ड लोकांना समजत नाही, कळत नाही का काय माहिती नाही. आधीसारखं प्रेम राहिलं नाही. आज एवढं मोठा मी झालो, 15 वर्षाचं प्रेम माझं, आणि आज अजून सुद्धा आम्ही आज एक होऊ शकलो नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे मित्रांनो. त्यामुळे प्रेमाच्या पाठीमागं करिअर घडवा. मुलं मुली मिळत जातात, प्रेम होत जातं. करिअर घडवा, पैसा कमवा, खूप इम्पॉर्टंट आहे आजकाल. त्यामुळे कोणाच्या नादी लागू नका आणि बिंदास आपलं जीवन जगा. कसं आहे ना, रिलेशनमध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत, ते कोणाला असं समजून घेण्याचं, कोण जिम्मेदारी घ्यायचं कोण म्हणतच नाही. म्हणजे जिम्मेदारी मी घेऊ, पुढे जाऊ, ठीक आहे जाऊ. प्रत्येकाला इकोच आहे, काय माहिती नाही कसलं काय, आणि हे वरच्यावर वाढत चाललंय. त्यामुळे अपेक्षा ठेवणं बंद करा, म्हणजे आपोआप तुम्हाला बरं होईल, माझ्या तर म्हणण्यानुसार. कारण मी प्रत्येक माणसाच्या मदतीला गेलोय, प्रत्येक माणसाला मी वेळ दिला. वेळ ही इम्पॉर्टंट आहे आजकाल. प्रत्येक माणसाच्या धावून गेलो. पण आज अशी परिस्थिती आहे, आपली वेळ खराब आहे. त्यामुळे एक फोन सुद्धा उचलत नाही. तरी सांगायचं जाऊ द्या, यायचं तर सोडा, फोन उचलायचं बाबा असा प्रॉब्लेम आहे, उचलत सुद्धा नाही. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. त्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सेव्हिंग करा. भले महिन्याला 2000 करा, 1000 करा, पण सेव्हिंग करत राहा तुम्ही. सेव्हिंग इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमच्या अशा वेळेमध्ये कामाला येईल ती, जेणेकरून आपल्याला दुसरीकडे हात पसरावा लागणार नाही. मित्रांनो, रिक्वेस्ट आहे, तुम्ही पण नीट राहावा आणि मजेत राहा. भेटूया दुसऱ्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. माझी कहाणी सांगेन. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नाही तर ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ बनवून टाका. म्हणजे तुम्ही उद्या बघा, म्हणजे असाल नसाल एक असा व्हिडिओ तरी राहील. फ्रीमध्ये आहे, काय याचा पैसे लागत नाही. व्हिडिओ बनवून टाका तुमच्या लाईफची एक स्टोरी. लाईफ सगळ्याचं, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. प्रत्येकाचं लाईफ वेगळं मूव ऑन करते, कोणी याच्यामध्ये अडकून राहतं. पण ह्या गोष्टी शेअर करणं गरजेचं आहे. तुम्ही शेअर करा आणि लोकांना कळू द्या की बाबा तुमच्या एका व्हिडिओमुळं, तुमचा व्हिडिओ बघून एखादी माणूस जरी सुधारला तर भरपूर झालं ना. त्यामुळे तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करा आणि व्हिडिओमध्ये या, दाखवून द्या की कसं तुम्ही त्याला फेस करताय. कारण डिप्रेशन आजकाल खूप होत चाललं आहे. डिप्रेशनमध्ये तुम्ही आत्ताच हल्ली बघितलं असेल, UK70 नावाचा यूट्यूबर, एवढा मोठा पैशापाणी सगळं आहे, पण डिप्रेशन नावाचा चीज त्याला पूर्ण खाऊन गेलं. त्याचा ॲक्सिडेंट झाला. तो एवढा मोठा माणूस डिप्रेशनमध्ये असतो. मग माणूस आहे आपण, साधा माणूस, माणसाला हे होणंच आहे आणि साधिक आहे, होणारच आहे. तुम्ही कितीही याच्यापासून लांब गेलात तरी त्या गोष्टी घडणारच आहेत. त्यामुळे स्ट्रॉंग बना. आणि महत्त्वाचं म्हणजे अपेक्षा ठेवू नका कुणावरती, स्वतःवरती अपेक्षा ठेवा आणि पुढे चालत चला. जिंदगी खूप कमी आहे माझं तर म्हणणं. म्हणजे टाईम इज एवढंसं म्हटलं जातं. म्हणजे असा दिवसांनी झाला 2026 बघा, आज किती लवकर निघून गेला, 2 महिने होऊन गेले. त्यामुळे वेळ रुपत नाही आजकाल. आधीसारखं राहिलं नाही की वेळेनुसार आपण करू, हे करू, ते करू. नाही मित्रांनो, वेळ, एक एक मिनिट तुमचा आज महत्त्वाचा आहे. म्हणून अशा तशा फालतू गोष्टी नका घालू. एखादी दिवस अटॅक येईल किंवा काही आजार मरून जाल, त्यापेक्षा काहीतरी केलेलं मरण, काहीतरी करून मरा ना. असंही मरायचं, तसंही मरायचं आहे, पण काहीतरी करून मरा. म्हणजे एखादी, म्हणजे मी तुमच्या एका व्हिडिओमुळं सुधरेल असं एक व्हिडिओ बनवून द्या, काहीतरी पोस्ट द्या.
काहीतरी प्रत्येकाचं दिमाग वेगवेगळं असतं, प्रत्येकाचं माइंडसेट वेगवेगळं असतं. तुमच्या विचारानं एखादी माणूस तरी सुधरेल मी अशी अपेक्षा करतो. आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर मला थोडंसं मोटिवेट करा, म्हणजे जेणेकरून मी अजून काही नवीन भरपूर काही सांगण्यासारखं सांगत जाईल, रोजच नवीन व्हिडिओ बनवत जाईल. धन्यवाद. थँक्यू.